सगळ्यात पहिलं तर तुम्ही मला एखादा पुरस्कार द्या, कारण की मी दिवाळीचा ब्लॉग आज टाकायलो. आता सध्या पोरं फटाके फोडत होते म्हणून मी गुपचाप बसलो होतो, त्यातल्या पोरं हातात पण फटाके फोडू लागले. पण आहे ना, तुम्ही असं व्हिडिओ मधातूनच नका बघत जाऊ, पहिल्यापासून सांगतो मी तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून टाक जा. तर मला आहे ना, दिवाळीच्या दिवशी खूपच कामं असते, पण पोराला काहीच कामं नसते. त्यात मध्ये कागद जाळीत बसले आणि हा कार्तिक तर मला खूपच पैसे दाखवला. हे पाय म्हणे मला फटाके आणायला पैसे. आता पोरायला म्हणलं तुम्ही जा फटाके फोडायला, मला जायचं दिवे लावायला. आता मला शेतामध्ये पण दिवे लावायचे ते, माळावर चायला पण दिवे लावायचे ते. पहिले तर माळावर चायला लावून दिवे लावले. आता माळावर चायला दिवे लावायला मी काही ऐकलं नव्हतं. दोन पोर पण होते. आता शेतातले दिवे लावून झालेत म्हणून आपल्या गावातल्या देवायला दिवे लावायची होती. मग लगेच ना आपल्या गावातल्या मारुतीच्या मंदिरात आलो, तिथं पण दिवे लावले. गावातल्या साऱ्या मंदिरामध्ये दिवे लावले, मस्तपैकी दर्शन केलं. आता गावामध्ये आलो ना, आपले मित्र परिवार भेटणार नाही असं कधी होणार नाही आपल्याला, आणि आपण त्याला व्हिडिओ मध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. संध्याकाळी मस्तपैकी मित्र परिवार गोळा झाला, मस्तपैकी एका ठिकाणी फटाके फोड लावले. आता तुम्ही ना दिवाळीच्या दिवशी खूपच फटाके फोडले असं, पण माही इतके नसून फोडले. आणि आज आमचा कार्यकर्ता डायरेक्ट हातातच फटाके फोडत होता. आता तुम्ही दिवाळीच्या दिवशी किती फटाके फोडले मला कमेंट करून नक्की सांगा, आपल्याला फॉलो करून टाका.